दोघांनी फायनलला राहावं, फायनल विजय व्हावा, कारण का त्याचा हॅट्रिकचा चान्स आहे. आपला अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर सुद्धा आहे तिथं, त्याच्यानंतर मुंबईचा कालीज मथुर सुद्धा तिथं पळणार आहे. काय तुम्ही शुभेच्छा देणार त्यांच्यासाठी? 20 तारखेला आम्ही मैदानाला पळणार आहे. बरोबर आहे. आणि शेरा जसा आलाय तिथून थोडा सर्वांची चर्चा चालू झाली आहे की शेराला कुठला पेहरा होणार. पण पेहरा हा आमचा मथुर आणि दशम हिंदकेसरी बकासूर यांचं नाव खूप मोठं आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ येथे. आणि खरोखर ज्या बैलांनी मुंबई गाजवली, मला वाटतं 3च गाड्या झाल्या, पण 3 गाड्यामध्ये अखंड मुंबई गाजवली आणि मुंबईच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं असा MP वरनं आलेला सोमनाथ शेठ पवार यांनी आपल्या दावणीला उतरवलेला शेरा. पदम सिंग पटेल आणि हेमंत सिंग पटेल आणि त्यांचे सहकारी हे सर्व पण आलेत. आणि शेराच्या नंतर आता दावणीला दुसरा एक नंदी आलेला आहे, त्याची आपण नावं विचारू. आणि इथं आज नक्की शेरा मुंबईला का आलाय, कारण सीझन तर आपली संपली आहे, पण सीझन संपल्यानंतर सुद्धा शेरा मुंबईला दिसतंय. तर नक्की दादाला विचारूया. दादांची आपल्याला ओळख तर माहिती आहे तुम्हाला सर्वांना, आपले सर्वांचे लाडके DSPचे अंबरनाथ चिखलोलीचे सोमनाथ शेठ पवार. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल शेरा आणि शेराच्या नंतर आता दुसरा कुठला वासरू आलाय नवीन? हा शेरा तर सर्व आपल्या मुंबईकरांना माहितीच आहे. त्याची नवीनच ओळख आहे, तो शिवा आहे. शिवा MP वरनं पटेल मगरिया यांनी आताच नुकताच 2 महिन्यापूर्वी खरेदी केला आणि तो आपल्या आता मुंबईमध्ये त्याचा पदार्पण झालेला आहे. बरोबर आहे. आणि आता सीझन संपायच्या नंतर म्हणजे बहुतेक संपलेलीच आहे आपली सीझन, आता पाऊस काला चालू झालाय. मग शेरा आता उतरण्याचं कारण काय? कारण भरपूर दिवस शेराची वाट बघत होती लोक, शेराला अजून पलताना बघायचं होतं लोकांना, पण तुम्ही कुठेतरी त्याला परत पाठवलं आणि आज उतरवलंय. काय बोलाल? शेरा लवकरच येणार होता, पण काही कारणास्तव त्याला उशीर लागला. आणि आता तर आम्ही त्यांना जसं फोन केलं की साताऱ्याला आपल्याला जायचं आहे पेडगावच्या मैदानासाठी, तर ते आमचे मित्र त्यांनी लवकरच बैल घेऊन आले. आणि त्याच्यामुळे आता बैलाला 4-5 दिवस झाले आपल्याकडेच आहे बैल. आणि आता बैलाचा अभिषेक घालून आम्ही साताऱ्याला निघणार आहे. म्हणजे आज इथं आपल्या प्राचीन शिवमंदिर इथं अभिषेक झाला आणि दोन्ही नंदीचा अभिषेक झाला आणि मला वाटतं पेडगावसाठी निघणार आहेत. तर पेडगावला शेरा पलताना दिसणार आहे लोकांना. शेराचा स्पीड आणि हे ते बघून आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे. त्यानुसार बैल हा पेडगावला आम्ही पळवणार आहे. शेरा आणि शिवा पण पळणार आहे का? शेरा पण पळणार आहे आणि शिवा पण पळणार आहे. आणि दोघं वेगवेगळ्या पैऱ्यात? दोघे वेगवेगळे पेऱ्यात पळणार पहिला, नंतर दोघे दुसऱ्या सेकंड मैदानाला दोघे एकत्र पळणार. म्हणजे जो आदतचं मैदान आहे त्या दुसऱ्या मैदानाला पण आहे. मग शिवा आदत आहे का? आदतमध्ये पण वेगवेगळे पैरे आहेत? बैल दोन्ही पण 6 दाती आहेत आणि 6 दाताला असल्यामुळं दोन्ही ओपनच्या गटात पळणार आहेत. वेगवेगळे पैरे घरी आहेत आम्हाला आणि वेगवेगळ्या पैऱ्यात पळणार. बरोबर आहे. आणि दुसऱ्या तुम्ही दिवशी सांगितलं दुसऱ्या दिवशी आदतच्या मैदानाला का दुसऱ्या मैदानाला पळणार आहे? दुसऱ्या मैदानाला. दुसऱ्या म्हणजे त्या पेडगावच्या नाही? पेडगावच्या. तर मित्रांनो सर्वांना उत्कंठा होती की शेरा कधी पळताना दिसेल. दादांनी नियोजन केलेलं आहे आपला. नक्कीच 21 तारखेला आपला हिंदकेसरी पेडगाव मैदान, या मैदानामध्ये आपल्याला शेरा आणि शिवा तसंच अजून एक पुढचं पण काही मैदानं असतील ते दादा नक्कीच करणार आहेत. नियोजन कसं काय घडून आणलं? कारण बघा आज पेडगाव म्हटला तर अखंड महाराष्ट्र, जे महाराष्ट्रामध्ये राहणारे गाडा मालक त्यांची एक उत्कंठा असते की आम्हाला पेडगावला पळायचं आहे. याच्या आधी पण तुमच्या दावणीची खूप सारी बैलं तिथे पळालेली आहेत, पण यावर्षी मला वाटतं तुमच्या नावाने शेरा पळणार आहे. हो, शेरा हा बैल MP वरनं आल्यापासनं आता जवळजवळ 5-6 दिवस झाले आहेत त्याला. आणि आता इथनं आम्ही जेव्हा साताऱ्याला जाणार तिथे प्रथमतः आम्ही राजापूरला आमचा हे थांबण्याचं ठिकाण आहे आणि त्यानंतर 21 तारखेला आम्ही मैदानाला पळणार आहे. बरोबर आहे. आणि शेरा जसा आलाय तिथून थोडा सर्वांची चर्चा चालू झाली आहे की शेराला कुठला पेहरा होणार. पण पेहरा हा आमचा आता पावतीनुसार गुपित राहिलेला आहे आणि तो लवकरच डिक्लेअर होऊन जाईल ज्यावेळेस मैदानात जाणार तेव्हा. बरोबर आहे. आणि पब्लिकला डावीला ठाम पळणारा शेरा बघा, तिथं नियम आहेत, एकच पावती आणि एकच गाडी पळणार एकदा. त्याविषयी काय बोलाल? शेरासाठी हा खेळ नवीन आहे. मुंबईमध्ये बिंजोरच्या खेळात त्यांनी आपला चांगला नाव लौकिक केलेला आहे आणि आता साताऱ्याला जाऊन तो काय करणार, काय घडणार याची चर्चा आमच्या सर्व कुटुंबाला आणि आमच्या सर्व मित्रमंडळीला आहे. का शेरा जसा मुंबईमध्ये त्यांनी केला
तसं आपल्या सातारामध्ये पण करायचं आहे. आणि साताऱ्याला पेडगावचं मैदान म्हणजे चांगले नियोजन, चांगला म्हणजे त्यांचं मैदानाचं हे करतात, नियोजक आयोजक चांगले आहेत तिथले, आणि बाहेरच्या बैलांना चांगला प्राधान्य देतात ते लोक. जसा यापूर्वी डोंगरिया जसा साताऱ्यामध्ये खेळ खेळला त्याचप्रमाणे आता प्रथमतः शेरा पण तसाच खेळ खेळणार तिथे. बरोबर आहे. आणि मला वाटतं शहरासोबत पळणारे तिथं भरपूर सारी बैला मुंबईला पळून गेलेली आहे. आपला अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर सुद्धा आहे तिथं. त्याच्यानंतर मुंबईचा कालीज मथुर सुद्धा तिथं पळणार आहे. काय तुम्ही शुभेच्छा देणार त्यांच्यासाठी? मथुर आणि दशम हिंदकेसरी बकासूर यांचं नाव खूप मोठं आहे. त्याचप्रमाणे चर्चा तर आम्हाला सर्वांना अशी आहे की बकासूर आणि घोट यांनी दोघांनी फायनलला राहावं, फायनल विजय व्हावा, कारण का त्याचा हॅट्रिकचा चान्स आहे. आणि त्याचप्रमाणे आता भरपूर काही बाहेरून बैलं आलेली आहेत. MP वरून तर आम्ही समजा आणला एकच, हे 2 बैलं आणल्यात, आणि अजून काही कुठल्या राज्यातून आलेली बैलं आहेत तिथे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. पण जसा मैदान जवळ आले सर्वांना उत्सुकता आहे पेडगावच्या मैदानात जावं कधी आणि खेळ होतो कधी. बरोबर. थोडक्यातच मित्रांनो बोलू, पाऊस पण पडतोय. आज महादेवाच्या चरणी कुठेतरी आपल्या नंदीचा दोघांचा एक अभिषेक घातला. काय अपेक्षा असतील महादेवाकडून आपण जे नवीन मैदानाला पळणार आहेत? प्राचीन शिवमंदिर आपल्या अंबरनाथले, त्या मंदिरात विजय भाऊ या आशेने आम्ही आलोय आणि त्या दोन्ही नंदींचा आम्ही अभिषेक करून घेतलाय. आणि आम्हाला आशा आहे की बैल आमचा फायनलपर्यंत राहावा, आणि हीच परमेश्वर चरणी आमची प्रार्थना राहील. बरोबर है. आता थोड़ा मी कडे येतो. क्या बोलेंगे हेमंत दादा, आज मुझे लगता है सबको उत्सुकता रही थी कि जब से शेरा गया था हर कोई कमेंट कर रहा था कि शेरा कब आएगा, कब भागेगा. तो एक अच्छा सा नियोजन किया है आपने सीधा सातारा में पेड़गांव में हिंद केसरी मैदान में. तो कैसे रहेगा नियोजन? दादा ने कुछ बताया, अब आपके भाषण में बता थोड़ा. महादेव ने चाहा तो बहुत अच्छा ही होगा पेडगांव के लिए भी, और MP से सभी की इच्छा थी कि एक बार फिर शेरा इधर आए, और गटवाली में अब दौड़े तो वो इच्छा भी पूर्ण होने जा रही है हमारी कि एक बार सतारा में भी जा रहा है उधर घाट के ऊपर पेड़गांव में. और मुझे लगता है उसमें वो पेड़गांव का जो मैदान है उसमें भागने के लिए लोग बोलते हैं कि भाग्य लगते हैं इधर. तो आपके मतलब मुझे लगता है शेरा के भाग्य जाग गए और वो भाग रहे हैं उधर. अब देखो महादेव ने चाहा तो आज बिल्कुल उनकी इच्छा भी पूर्ण होगी. और पहली बार भाग रहे तो पहली बार भागेगा. क्या मतलब अपेक्षा क्या रहेगी इससे? अपेक्षा ये रहेगी कि गुलाल में बैठेगा. गुलाल में बैठे बस, यही ईश्वर चरणी प्रार्थना रहेगी. आपके पिताजी ने आए पदम सिंग पटेल, वो अभी घर पे थोड़ा काम चल रहा है इसलिए. तो ठीक आहे. चला मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा देऊया पेडगावसाठी. आपले सोमनाथजी पवार असतील, आपले हेमंत दादा असतील, त्यांचे आणि काही सहकारी रवी दादा असतील, सर्व काही मित्रमंडळी होती, त्यांना पेडगावसाठी शुभेच्छा माझ्या चॅनल करून. आणि पाऊस पडतोय, आपण आता पेडगावलाच भेटूया. चला. Do you guys use UPI very often to